आता आज कर्जमाफीच्या मुद्द्यावरच्या आंदोलन करण्यात आलं काय वाटतं सरकारी घोषणा केली होती मात्र अजूनही कर्जमाफी झालेली नाही. सरकार कुठेही काही करणार नाही. आम्ही शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी हे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्यासाठी द्या असं सांगितलं होतं. आज जर आपण आकडे काढले शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी सोडा 6,000 6,500 रुपये तिथं मिळालेले आहेत. त्यावेळेस आमची मागणी अशी होती, जे मजूर आहेत जे शेतात काम करतात पण शेती नाही यांना तुम्ही 25,000 रुपये द्या, पण त्यांना सुद्धा सरकारने काही दिलेलं नाही. कर्जमाफी करण्याची मागणी ही आमची पहिल्या दिवसापासून आहे. आम्ही कारण इलेक्शन लढत असताना इलेक्शन पूर्वी मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही जशी सरकार आमची येईल तसं आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू, पण मग कुठेही काही झालं नाही. मोठी मोठी आंदोलनं झाली. फक्त जिल्हा परिषद इलेक्शनला फटका बसू नये म्हणून कुठेतरी सरकारने सांगितलं जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू, पण असंही नाही सांगितलं जून महिन्यात कर्जमाफी करू. असं सांगितलं की आम्ही एक आता समिती गठीत केलेली आहे, त्यांचा निकाल हा जून मध्ये येईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बघू. हे सरकार कर्जमाफी जर दिली ती सुद्धा पेपरवर जर दिली तर फक्त लोकसभेच्या इलेक्शन आधी देईल, विधानसभेच्या आधी देईल. तोपर्यंत कितीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. कारण सरकारला असं वाटतं एवढे सारे आमदार आमच्या बरोबर आहेत, आम्हाला कोणाची त्या ठिकाणी जरूरत नाही. पैसा वाटला की आम्हाला मत मिळतं अशा भूमिकेमध्ये हे सरकार आहे. त्यामुळे हे कर्जमाफी देतील असं आम्हाला तरी आज वाटत नाही, पण आमची जबाबदारी आहे सामान्य लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लढायची. आमच्यावर कितीही कारवाई झाल्या तरी आज आम्ही या लोकांच्या महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि सामान्य लोकांचा आवाज बनून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत आहोत आणि लढत राहणार.